हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल या बालाजी आणि इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे आपण हेडिंग पण दिलेलं आहे. काय डिस्कस करणार आहे आपण? स्ट्रक्चर ऑफ फ्लावर डिस्कस करणार आहे. काय करणार आहे? स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. ठीक आहे. याच्या पहिल्या लेक्चरमध्ये काय झालं, थोडं लेक्चर आपण कनेक्ट करून टाकू. याच्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण सेक्सुअल रिप्रोडक्शन, त्याचे कॅरेक्टरिस्टिक, त्याच्या सगळ्या गोष्टी, जेवढेही बेसिक गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे. तर सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला स्ट्रक्चर ऑफ फ्लावर आणि त्याच्यावर जे मेल पार्ट कोणकोणते असतात, फिमेल पार्ट कोणकोणते असतात, या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये आणि एक बारीक ऑब्झर्वेशन थ्रू आपल्याला समजून घ्यायचं आहे की कोणकोणते मेल पार्ट राहतात, कोणकोणते फिमेल पार्ट राहतात, मेल पार्ट कशा थ्रू फिमेल पार्टवर जाणार आहे, या वेरियस गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ जास्त मोठे नसतात, 12-13 मिनिटाची व्हिडिओ राहतात. त्याचं कारण असं आहे, उद्देश असा आहे की तुम्हाला कमी टाईममध्ये जास्तीत जास्त एक कॉन्सेप्ट भेटला पाहिजे आणि छोटे छोटे सेगमेंटमध्ये तुम्हाला लक्षात येते. जास्त लंबा व्हिडिओ असेल तर तुमचं कॉन्सन्ट्रेशन टिकून राहत नाही, कमी व्हिडिओमध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन पण राहते. त्याचाच आपल्याला फायदा घ्यायचा आहे आणि टॉपिक व्यवस्थित अंडरस्टँड करायचे. ठीक आहे. तर बघा, आपण बेसिकली काय स्टार्ट केलं तर सेक्सुअल रिप्रोडक्शन. काय केलं होतं आपण? सेक्सुअल रिप्रोडक्शन आपण स्टार्ट केलं होतं. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन आपण सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट पण म्हणू शकतो आपण त्याला. सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट आज आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. डबल फर्टिलायझेशनचा कॉन्सेप्ट मी नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू, कारण की भरपूर मोठं लेक्चर होऊन जाईल. कारण की डबल फर्टिलायझेशनमध्ये थोडं आपल्याला डीप पाहायचं आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला डिस्कस करायच्या आहे, जेणेकरून तुमचा MCQ साठी पण सगळा डिटेल अभ्यास झाला पाहिजे. ठीक आहे. चला मग काय गोष्टी आहेत तर सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट किंवा स्ट्रक्चर ऑफ फ्लावर पाहू आपण. पहिले फ्लावरचं स्ट्रक्चर काढून घ्या आपण कशा पद्धतीने राहते तर. ठीक आहे. आणि फ्लावरचं स्ट्रक्चर काढल्यानंतर आपण पाहणार आहे की काय गोष्टी राहतात तर. ठीक आहे. हा जो पार्ट राहतो, थोडं मोठा फ्लावर काढणार आहे जेणेकरून तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी व्यवस्थित लक्ष देईल. ठीक आहे. आता हा जो पार्ट राहतो, खालचा पार्ट, ठीक आहे, त्याला काय म्हणतात? पेडिकल्स म्हणतात. काय म्हणतात? पेडिकल्स. लक्षात ठेवा, हा कोणता पार्ट आहे तुमचा? पेडिकल. फ्लावर तुम्ही स्टेट बोर्डचं पुस्तक घेऊन बसा, जेणेकरून काय तुम्हाला ग्रीन कलरचा, जसं की कडी राहते, कडीच्या खालच्यामध्ये जे किंवा फ्लावर राहते, फ्लावरच्या खालचा जो सपोर्टिव्ह पार्ट राहतो त्याला काय म्हणतात? पेडिकल्स असे म्हणतात. काय म्हणतात? पेडिकल्स. लक्षात येतपर्यंत. आणि त्याच्या बाजूचे हे जे दोन पत्ते याला काय म्हणतात? सेपल्स म्हणतात किंवा कॅलेक्स. आपण पहिले कॅलेक्स काय करून टाकू, त्याला लेबल लिहू. काय तुमचा? कॅलेक्स. आणि यालाच काय म्हणतात तुम्ही? सेपल्स म्हणतात. काय म्हणतात तुमचे? सेपल्स. लक्षात येतपर्यंत. आता कॅलेक्स आणि सेपल्स मध्ये काय गुड आहे हे पण आपण पाहणार आहे. ठीक आहे. पहिले बघा की पेडिकल्स म्हणजे मी काय म्हटलं, एक फ्लावर. आता मी फ्लावरचा प्रॅक्टिकल पण घेऊ शकलो असतो आपण, पण फ्लावर अवेलेबल नाही आहे. फ्लावर जे आहे, फ्लावरचा जो सपोर्टिंग पार्ट असतो ग्रीन कलरचा, त्याला आपण काय म्हटलं आपण त्याला पेडिकल्स म्हटलं. ठीक आहे. अगेन्स्ट त्याच्या वरचा ज्यावेळेस आपण कडी फुलून जाते, ठीक आहे, म्हणजे फ्लावर कम्प्लिटली उगवून जाते, त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला असे ग्रीन कलरचे लीफ स्ट्राईक स्ट्रक्चर राहतात, त्याला काय म्हणतात? सेपल्स म्हणतात. ठीक आहे. बट सेपल्स 2 किंवा 4 किंवा 4-5 असू शकतात. हिबिस्कसच्या फ्लावरले जे सेपल्स राहतात ते भरपूर जास्त राहतात, म्हणून लक्षात ठेवा की ग्रुप ऑफ सेपल्सला काय म्हणतात? कॅलेक्स म्हणतात. ठीक आहे. ग्रुप ऑफ सेपलले काय म्हणतात? कॅलेक्स. आणि जर सिंगल पत्ता म्हटलं ग्रीन कलरवाला, त्याला काय म्हणतात? सेपल्स असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत? खालच्याले पेडिकल्स, वरच्याले सेपल्स म्हणतात. ठीक आहे. आता बघा की याच्या मिडलचा पोर्शन आपण काढू. असा राहतो तुमचा मिडलचा पोर्शन. ठीक आहे. हा दिसते तुम्हाला? हा झाला तुमचा मिडलचा, जो की हिबिस्कसचं फ्लावर. जर तुम्हाला व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं असेल, तुम्हाला एकदम बारीक ऑब्झर्वेशन करायचं असेल, तर तुम्ही हिबिस्कसचं फ्लावर घेऊन या. व्हिडिओ थोडा वेळ स्किप करा, थांबून घ्या आणि त्यानंतर हिबिस्कसचं फ्लावर घेऊन या, जेणेकरून तुम्हाला ऑब्झर्वेशन भेटेल. तुम्ही कधीच विसरणार नाही. प्रॅक्टिकल गोष्टी लक्षात ठेवा, कधीच विसरल्या जात नसते. ठीक आहे. आता याच्या आजूबाजूला आपण पत्ते पण काढून टाकू. हा दिसते पत्ता. ठीक आहे. हा फर्स्ट, त्यानंतर हा सेकंड, जे की मोठे आणि मेन पत्ते राहतात आपले. ठीक आहे. त्यानंतर हा अनदर जो की पत्ता राहते. ठीक आहे. आता बघा की याला काय म्हणतात, इकडल्या साईडनं आपण लेबलिंग करून टाकू. आता हे जे आहे याला म्हणतात पेटल्स. काय म्हणतात? पेटल्स. जर याला सिंगलमध्ये जर म्हटलं तर काय म्हणतात? त्याला पेटल्स म्हणतात. आणि पेटल्सले जर ग्रुप ऑफ पेटल याला काय म्हणतात? कोरोला म्हणतात. काय म्हणतात? कोरोला. लक्षात येतपर्यंत आपण याला इन ब्रॅकेटमध्ये करून टाकू कोरोला. ठीक आहे. पेटल्स. आता जे रेड कलरचे पत्ते राहतात ना, हे दिसतात ना तुम्हाला, हिबिस्कसचं फ्लावर आहे. हिबिस्कसच्या फ्लावरवर मोठमोठे जे पत्ते आलेले आहेत रेड कलरचे राहते, ज्याला आपण मराठीमध्ये जास्वंद म्हणतो. आपण त्याला जास्वंदाच्या फ्लावरवर काय आलेले रेड कलरचे पत्ते आलेले आहेत, तर त्याला काय म्हणतात? पेटल्स. जर सिंगल म्हटलं तर पेटल्स, आणि ग्रुप जर म्हटलं तर आपण त्याला काय म्हणतात? कोरोला असे म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत? 3 लेबलिंग क्लिअर झाल्या. ठीक आहे. आता बघा की हे दोन गोष्टी, कॅलेक्स आणि कोरोला, किंवा ज्याला आपण काय म्हणतो सेपल्स आणि पेटल्स, बेसिकली हे ॲसेसरी ऑर्गन आहे, नॉट अ नेसेसरी, किंवा प्रायमरी नाही आहेत, ते सेकंडरी आहेत. आता पाहू आपण काय काय गोष्टी आहेत. 1 बाय 1 आपण लेबलिंग करू आणि त्यानंतर पाहू काय.
हा जो वरचा पार्ट राहतो याला म्हणतात स्टिग्मा. काय म्हणतात? स्टिग्मा. क्लिअर झालं इथपर्यंत? त्याचं नाव का स्टिग्मा पडलं? कारण की तो स्टिकी नेचरचा राहतो. स्टिकी म्हणजे चिपकते ना, चिपकणारा जर नेचर राहते त्याला स्टिकी नेचर म्हणतात. कारण की पोलन ग्रेन त्याच्यावरच येणार आहे. अलग लक्षात इथपर्यंत जो मिडलचा पार्ट राहतो, तुरा राहतो ना, त्याच्या वरतमध्ये कॉम्पॅक्टनेस एक गादीसारखं दिसून तुम्हाला जर तुम्ही ऑब्झर्वेशन करसाल फ्लावरमध्ये एक गादीला एक स्ट्रक्चर कॉम्पॅक्ट बेसिकली ते स्टिकी राहते. पोलन ग्रेन आल्यानंतर त्याला स्टिक म्हणजे चिपकून जातात. अलग लक्षात इथपर्यंत स्टिग्मा. आणि त्यानंतर हा जो पोर्शन राहतो याला म्हणतात स्टाईल. मी एका ठिकाणी लिहित आहे, हे काय तुमचा स्टाईलचा पोर्शन, काय तुमचा स्टाईल. लक्षात इथपर्यंत हा वरचा झाला तुमचा स्टिग्मा. आणि हा जो सपोर्टिव्ह पार्ट राहतो, स्टिग्माला जो वरचा तुरा राहतो त्याच्यामध्ये जो सपोर्टिव्ह पार्ट राहतो तो राहतो तुमचा स्टाईल. लक्षात इथपर्यंत. आणि याच्या अंदरमध्ये राहते तुमची म्हणजे बेसिकली हा जो स्वेल पार्ट आहे, हे अॅनाट्रोमस ओव्हलचं स्ट्रक्चर आहे की अॅनाट्रोमस ओव्हल इकडे तिकडे लागलेले आहे, हे राहते तुमचं ओहरी. ठीक आहे, इथं मी काय तुमचं ओहरी राहते, हे काय राहते तुमची ओहरी. लक्षात येतपर्यंत. आणि हा जो मिडलचा पोर्शन आहे, हा जो मिडलचा पोर्शन आहे, हे तिन्ही पण फिमेल पार्ट आहे. कोणते पार्ट आहे तुमचे? फिमेल पार्ट. आणि फिमेल पार्ट ऑफ द फ्लावर म्हणजे फ्लावरवरच्या फिमेल पार्टले काय म्हणतात? गायनोशियम असे म्हणतात. काय म्हणतात? गायनोशियम. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं? काय म्हणतात त्याला? गायनोशियम म्हणतात. क्लिअर झालं इथपर्यंत? आणि याला लिहून पण ते तुम्ही साईडने, हे कोणते पार्ट राहतात तुमचे? फिमेल पार्ट राहतात. कोणते राहतात तुमचे? फिमेल पार्ट ऑन अ फ्लावर. ठीक आहे, फ्लावरवर प्रेझेंट असलेले फिमेल पार्ट कोणते तुमचे? स्टिग्मा आहे, स्टाईल आणि ओहरी आहे. बेसिकली हा मिडलचा जो पोर्शन राहतो ना, तो सगळा फिमेल पार्ट राहतो. याला जर तुम्ही रिमूव्ह केलं तर तुम्ही पाहू शकता की हे टोटली काय तुमचा फिमेल पार्ट आहे. आता राहिला प्रश्न मेल पार्टचा. ठीक आहे, तर याच्यामध्ये अशा पद्धतीचे फिलामेंट्स आणि त्याच्यावर काय राहतात? अशा पद्धतीचे स्ट्रक्चर राहतात. जर तुम्हाला माहीत असेल, तुम्ही फ्लावरवर दिसून जाते तुम्हाला अशा पद्धतीचे जे स्ट्रक्चर आहेत. ठीक आहे, तर याला आपण खाली. आता हे जे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर दिसते तुम्हाला, हे वालं, हे याला काय म्हणतात? फिलामेंट्स म्हणतात. काय म्हणतात? फिलामेंट्स. काय म्हणतात? फिलामेंट्स. ठीक आहे, काय म्हणतात त्याला? फिलामेंट्स म्हणतात. लक्षात येतपर्यंत जो हे सपोर्टिव्ह स्ट्रक्चर आहे सगळ्याचे काय झाले तुमचे? फिलामेंट्स. आणि फिलामेंट्स नंतर हा जो मेन पोर्शन आहे हा राहतो तुमचा मेन, ज्याला म्हणतो आपण अँथर. काय म्हणतात त्याला? अँथर असे म्हणतात. क्लिअर झालं? हे जे स्ट्रक्चर आहे याला फिलामेंट्स म्हणतात आणि हे काय? अँथर. आणि हे जे अँथर राहतात ना, पोलन ग्रेन प्रोड्यूस करतात, आपण ते पाहू नंतर. तर या दोन्ही पार्टले जे की दोन्ही पार्ट कोणते तुमचे? मेल पार्ट आहे, तर याला काय म्हणतात? अँड्रोशियम म्हणतात. काय म्हणतात? अँड्रोशियम. लक्षात येतपर्यंत हे काय झालं तुमचे? अँड्रोशियम. आणि अँड्रोशियम बेसिकली काय राहते? तुमचा मेल पार्ट राहते. कोणता पार्ट राहते तुमचा? मेल पार्ट, जो की कुठे प्रेझेंट आहे? तुमच्या फ्लावरवर प्रेझेंट आहे. फ्लावरवर प्रेझेंटला जो मेल पार्ट राहतोय त्याला अँड्रोशियम म्हणतात. आणि अँड्रोशियम मध्ये काय? तुमचा अँथर आणि फिलामेंट्स येते. आणि अनदर थोडी ॲडिशनल इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा की आपले जे अँथरस, ते अँथरस आहेत जे की काय म्हणजे काय प्रोड्यूस करतात? पोलन ग्रेन प्रोड्यूस करतात. जर तुम्ही फ्लावर बघितले ना, तर फ्लावरवर येलो कलरचे राहतात. येलो कलर ज्याला रफ केले ना तर एकदम मायक्रोस्पोरिक असे येलो कलरचं काहीतरी खाली पडते. बेसिकली ते काय राहतात? तुमचे पोलन ग्रेन राहतात. आणि पोलन ग्रेन इट इज अ मेल गॅमेट्स. लक्षात इथपर्यंत याच भरोशावर आहे. ठीक आहे, क्लिअर झालं इथपर्यंत? काय आहे? पोलन ग्रेन कोण प्रोड्यूस करते? अँथर प्रोड्यूस करते. ठीक आहे, आता बघा काय गोष्टी येतं. काय म्हटलं की स्टिग्मा, स्टाईल आणि ओहरी म्हणजे बेसिकली मिडलचा जो पोर्शन राहतो हा काय राहतो? तुमचा फिमेल पार्ट. आणि फ्लावरवरच्या फिमेल पार्टले काय म्हणतात? गायनोशियम. गायनोशियम मध्ये कोणकोणत्या गोष्टी येतील? स्टिग्मा, स्टाईल अँड ओहरी. अनदर इथपर्यंत लक्षात आलं? त्यानंतर बघा की मेल पार्ट आहे, मेल पार्टले काय म्हणतात? अँड्रोशियम म्हणतात. आणि अँड्रोशियम मध्ये काय तुमचा? एक येते तुमचा अँथर आणि फिलामेंट्स. फिलामेंट बेसिकली सपोर्टिव्ह स्ट्रक्चर राहते. आणि हे जे स्ट्रक्चर राहते हे राहते तुमचं अँथर. आणि बेसिकली तेच स्ट्रक्चर काय करतात? तुम्हाला पोलन ग्रेन प्रोड्यूस करतात. लक्षात येतपर्यंत? ठीक आहे. आणि पोलन ग्रेन प्रोड्यूस केल्यानंतर हेच पोलन ग्रेन, आता बघा हे पोलन ग्रेन कुठे जातील? तुमच्या स्टिग्मावर जातील. हेच पोलन ग्रेन आहे. इथं मी थोडंसं स्ट्रक्चर काढून टाकतोय, दिसते तुम्हाला? हे पोलन ग्रेन आहे. हे पोलन ग्रेन कुठे जातात? तुमच्या स्टिग्मावर. आणि स्टिग्मावर आल्यानंतर फर्टिलायझेशनची प्रोसेस होते, जी की डबल फर्टिलायझेशनची प्रोसेस जी आहे ते आपण येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तर पाहणारच आहे की कशा पद्धतीने त्याला डबल फर्टिलायझेशन का म्हणतात, त्याच्यामध्ये दोन फर्टिलायझेशन कुठे होते. बेसिकली एक सेल कोणासोबत पहिलं फर्टिलायझेशन, सेकंड तुमचा पोलार न्यूक्लिय आहे जो की सेकंडरी न्यूक्लिय आहे, त्याच्यासोबत फर्टिलायझेशन होते. त्या वेरियस गोष्टी आपण समोरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, क्लिअर झालं काय? सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट. याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय की रिप्रोडक्शन आपल्याला सेक्शुअल आहे. तुम्हाला माहिती आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणकोणत्या गोष्टी इन्क्लूड होतात? ते राहतात तुमचं बाय पॅरेंटल प्रोसेस आहे. काय तुमची? बाय पॅरेंटल प्रोसेस. लक्षात पर्यंत? आणि बाय पॅरेंट म्हणजे कोणकोणत्या गोष्टी आली? एक आली तुमचा मेल आणि एक आली तुमचा फिमेल. लक्षात पर्यंत? एक राहते तुमचा मेल आणि एक राहते तुमचा फिमेल.
म्हणजे आपल्याला एवढं लक्षात आलं की मेल पार्ट कोणता आहे मग आपला फिलामेंट्स आणि अँथर आहे, अँथर लक्षात ठेवा. आणि फिमेल पार्ट कोणता तुमचा बेसिकली स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी आहे, हा लक्षात. आणि हे जे अनदर गोष्टी आहेत, हे जे कोरोला आहेत, कोरोला ज्याला आपण पेटल्स म्हटलं, आणि त्यानंतर हे जे तुमचे कॅलेक्स आहे, ज्याला सेपल्स आहे, हे बेसिकली काय राहतात तुमचे एक सपोर्टिव्ह ऑर्गन्स आहे, एक म्हणू शकतो की सेकंडरी ऑर्गन आहे. प्रायमरी कोण आहे आपले मेल पार्ट आणि फिमेल पार्ट. आता प्रायमरी म्हटलं तर पोलन ग्रेन आणि त्याच्यामध्ये एग्सच आहे, अलग लक्षात, कारण हे दोनच गोष्टी फर्टिलायझेशन करतील. तर ह्या गोष्टी झाल्या प्रायमरी, ज्याचं मेन काम राहत प्रायमरी. जसं बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्ही एक्झाम देणार आहे, तुम्ही तिथं सगळ्यात महत्त्वाचे आहे, आम्ही जेवढे बी शिकवणार आहेत बेसिकली हे सेकंडरी तुमच्याकडं सेकंडरी पर्याय आहेत, म्हणजे सेकंडरीमध्ये मोडला जातो आम्ही. आणि तुम्हाला काय बोर्डाच्या पेपर देणार म्हणून तुम्ही प्रायमरी आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट किंवा सेक्सुअल रिप्रोडक्शन इन प्लांट कंप्लीट झालं. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर इन प्लांट म्हणजे फ्लावरचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कोणकोणते पार्ट कशा पद्धतीने राहतात हे पण. आणि अनदर लक्षात ठेवा की त्याच्यामध्ये दिलेलं आहे युनिसेक्सुअल आणि बायसेक्सुअल. युनिसेक्सुअल ठीक आहे, दोन कॉन्सेप्ट इकडल्या साईडने दिसते सगळ्याला. ठीक आहे, एक राहते तुमचं युनिसेक्सुअल, काय तुमचं युनिसेक्सुअल, आणि एक राहते तुमचं बायसेक्सुअल. ठीक आहे, बायसेक्सुअल. आता बायसेक्सुअल म्हणजे नेमकं काय, युनिसेक्सुअल म्हणजे नेमकं काय, तुम्हाला माहिती आहे बाय म्हणजे दोन, युनी म्हणजे एक होते. ठीक आहे, ज्याच्यावर आता हे जे प्लांट आहे बेसिकली हिबिस्कसचं प्लांट आहे, हिबिस्कसचं फ्लावर आहे, तर या फ्लावरवर मेल आणि फिमेल पार्ट दोन्ही प्रेझेंट राहील. असे फ्लावर ज्याच्यावर मेल आणि फिमेल पार्ट दोन्ही प्रेझेंट राहते अशा फ्लावरला आपण बायसेक्सुअल फ्लावर असे म्हणतात. क्लिअर झालं. सेकंड युनिसेक्सुअल म्हणजे नेमकं काय की ज्याच्यावर फक्त एक तर मेल पार्ट प्रेझेंट राहील, एक तर फिमेल पार्ट प्रेझेंट राहील, अशा स्ट्रक्चरच्या फ्लावरला युनिसेक्सुअल फ्लावर म्हणतात. एक्झाम्पल ऑफ द पपैया, काय तुमचं एक्झाम्पल पपैया तुमचं एक्झाम्पल आहे, जे की काय राहते तुमचं युनिसेक्सुअल फ्लावरचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, इथं तुमची सगळी थेरी काय झाली, क्लिअर झाली. याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण डबल फर्टिलायझेशन पाहणार आहे, तर ते पण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, याच्या पहिले पण तुम्ही पहा. ठीक आहे, जर हा व्हिडिओ हे जर फ्लावर स्ट्रक्चर तुम्हाला लक्षात आलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे, आणि जर कोणाला जरूरत आहे त्याला तर नक्की तुम्ही काय करा, शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.